नमस्कार. आपल्यासमोर हा रुग्ण आहे. याचं नाव आहे संचित मोरे. वय 15 वर्ष. हा जेव्हा चौथीला होता, वयाच्या 9व्या वर्षी, चौथीच्या सुरुवातीच्या काळामध्ये, तेव्हा त्याला जे काही त्रास सुरू झाले होते आणि त्याच्यातून DMD आहे की काय याची एक शक्यता निर्माण झाली होती. पण प्रत्यक्षात आजाराचं मूळ कारण किंवा निदान वेगळं आणि चिकित्सा वेगळी झाली तर पेशंटमध्ये किती फरफट होते आणि नेमकं निदान झालं आणि नेमकेपणाने चिकित्सा झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय सकारात्मक बदल होतात हे आपण आज पाहणार आहोत. आपलं नाव सांगा पूर्ण. दिव्या सोनमुळे. आपण काय करता? मी सिव्हिल इंजिनिअरिंग. संचितबद्दल काय सांगाल तुम्ही? संचितला 4th स्टँडर्डला असताना त्यांना अचानक स्टेप्स चढायला उतरायला थोडासा त्रास चालू झाला. तर आम्ही फॅमिली डॉक्टरला दाखवलं तर त्यांनी आम्हाला प्रिफर केलं की तुम्ही DMDची टेस्ट करा. मग ती निगेटिव्ह आली. तरी ते वाड्याला DMD हिशोबानेच आपली ट्रीटमेंट चालू होती आतापर्यंत. नंतर जेव्हा आपण इथं आलो, तुमच्याकडे पहिले आलो, तुमच्याकडे आल्यानंतर आपण ते DMD सोडून जी मेन त्याला जी ट्रीटमेंट पाहिजे ती ट्रीटमेंट चालू केली. आणि ॲडमिशन घेतल्यानंतर त्याला आत्ता बऱ्यापैकी आम्हाला तरी 10%च्या वरती आता सध्या फरक वाटतो. पहिलं त्याला काय त्रास होत होता नेमकं? आता सुधारणा झाली म्हणतोय आपण, पण नेमकं अगोदर काय होत होतं त्याला ॲक्च्युली तो जेवण पण करत नव्हता. त्याचं मसल विकनेसमुळे त्याचे मुवमेंट पण खूप कमी होते. खूपच कमी होते. दिवसेंदिवस कमी होते. आणि हालचाल जी पण असेल हाताची पायाची वगैरे एकदम स्थूल झाल्यासारखी होती. म्हणजे काय होतच नव्हतं. आता आपण जे 15 दिवसात थोडंफार त्यात बरेचसे मुवमेंट आले. काय पहिले त्याची हालचाल म्हणजे समजा हात आहे हा, तर हात वगैरे त्याला हलवता येत होता का पहिला? हा हलवता येत होता. किती हलायला त्याचा हात सरासरी? येत होता, थोडा वर येत होता. हा, आता थोडा प्रयत्न करतोय तो. प्रयत्न करतो म्हणजे आता थोडीशी त्याच्या मसलमध्ये थोडी का होईना पण ताकद यायला आपल्याला सुरुवात झालेली दिसते. संचित तुझा हात दाखव, कसं किती उचलू शकतो तू? छान 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 छान. तुझ्या हाताने तू जेवण करतोय आता? या हाताने जेवण करतो तू? हां, जेवण करतो. हां, खूप साळस आणि सुस्वभावी मुलगा आहे. तर याला आपण जे सुरुवातीला जे सांगितलं की DMD आहे की काय अशी परिस्थिती होती, पण निश्चित DMDचं काही निदान झालेलं नाही आहे. त्याने अनेक टेस्ट केल्या आणि त्या टेस्टमध्ये कुठल्याच टेस्टमध्ये असं DMD आहे असं कन्फर्मेशन आलं नाही. तर DMDमध्ये थोडंसं शरीराची जी लक्षणं असतात ती वेगळ्या स्वरूपाची असतात. जसं की इथे हा जो पाय आहे या ठिकाणी पहिले ह्या ज्या टाचा आहेत ना ह्या खूप कठीण व्हायला सुरुवात होते. आणि हा जो पोर्शन आहे इथे जो खड्डा पडलेला आहे, ही शिर आहे, ढोनशिर ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, ही जी शिर आहे या ठिकाणचा हा जो खड्डा आहे हा भरून यायला सुरुवात होते आणि चालताना टाचा उचलून पंजावरती चालायला सुरुवात होते. अशा प्रकारचे काही विशेष लक्षणं संचितमध्ये मला दिसत नव्हती. त्यामुळे DMDचा विचार न करता नेमकं त्याचं निदान काय यासाठी आम्ही जेव्हा खोलात जायचा विचार केला तेव्हा खरं तर जे आयुर्वेदामध्ये किंवा ग्रंथकारांनी आपल्या सखोल हिस्ट्री म्हणजे पूर्व इतिहास जो घ्यायचा आहे एवढा सखोल घेणं आवश्यक का असतं ते अशा प्रकारच्या रुग्णाला बघितल्यानंतर कळतं की ही जी केस आहे मित्रांनो, या केसमध्ये त्याला सतत अंगात आतमध्ये ताप राहतो. म्हणजे आपण ज्याला थर्मामीटरमध्ये मोजल्यानंतर टेम्परेचर खूप कमी येईल, 100, 101 या रेंजमध्ये येईल, बरोबर. म्हणजे आपण त्याला खूप ताप आहे असं पण म्हणणार नाही, पण सतत त्याच्या शरीरामध्ये ताप राहतो. इथंपर्यंत त्याला उष्णता वाढलेली होती. अगदी काल परवापर्यंत त्याचे कान आहेत ना अगदी लाल, म्हणजे एकदम जसं गुलालापेक्षाही चांगले लाल जसे असतात असे होते. ओठावरती त्याच्या पूर्ण असं आवरण आलेलं होतं. असे ओठ फुटल्यानंतर असं येतं पूर्ण भरलेले होते. त्याच्या संपूर्ण अंगावरती असे लाल 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 पूर्ण स्पॉट होते. आता ते काहीच दिसत नाही आहेत. हे सगळे कमी झाले आहेत. याच्यामध्ये आम्ही ग्रंथकारांनी जे सांगितलेलं आहे की ज्वर ताप जो आहे तो पहिला रसधातूमध्ये असतो, नंतर तो आत जात 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 अस्थि आणि मज्जापर्यंत ज्वर जेव्हा जातो तेव्हा शरीर एकदम खुश व्हायला लागतं. शरीराची झीज वेगाने व्हायला सुरुवात होते. नवीन पेशी ज्या निर्माण व्हायला पाहिजेत त्या होत नाहीत. अशा स्थितीमध्ये जी तापाची चिकित्सा सांगितलेली आहे ज्वर अध्यायामध्ये, अशा प्रकारे जेव्हा ज्वर अध्यायाच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा ट्रीटमेंट करायला सुरुवात केली, ज्वरन्मय चिकित्सा हा बेस धरून आणि त्याचं गृहण कसं होईल, सामान्य इतर ज्वरांमध्ये लंघन करणं हे ग्रंथकारांनी सांगितलं आहे. पण जेव्हा अस्थिगत किंवा मज्जागत ज्वर जेव्हा जातो, धातूंचा क्षय व्हायला सुरुवात होते, शरीर पूर्ण कृश व्हायला सुरुवात होतं, अशा वेळी त्यांचं गृहण करणं, शरीराला एनर्जी येणं, उष्णता कमी होणं शरीरातली, यासाठी जी चिकित्सा आहे या अँगलने जेव्हा आम्ही जायला सुरुवात केली तेव्हा 15 दिवसाच्या निवासी उपचारामध्ये संचितमध्ये आम्हाला खूप चांगले उष्णता कमी झाल्याच्या गोष्टी आम्हाला जाणवायला लागल्या. तुम्हाला 15 दिवस पेशंट इथं ठेवण्याचा आणि तुमच्या घरी सुरुवातीला काही 4-8 दिवस आपण उपचार सुरू केले होते, तर दोन गोष्टींमध्ये तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये नेमका फरक काय जाणवला? ॲक्च्युली घरी जे असतं ते घरी
त्यांनी पण जास्त लक्ष देऊ शकत नाही, काहीतरी घेतले नाही इफेन्सी म्हणजे जे आपले मावशी आहेत वगैरे त्यांनी कंट्रोल इटोफॉनो त्यामुळे तो रेग्युलर औषधे पण घेत होता. आणि काय होतं त्याला आता हे जे ताप वगैरे येतो आम्हाला पण समजत नव्हतं की ताप येतो काय असतो. ते रेग्युलर इथे राहिल्यानं तुम्हाला समजलं की असं असं पर्यंत ताप येतो, कारण तो आम्हाला नॉर्मल ताप आला तर समजायचं की हा नॉर्मल ताप की तो असं कणकणी आहे ते सांगायचं. आता ते जे निदान आहे ते मी आल्यानंतर ते समजलं की असं असं निदान आमच्यासोबत त्याने अजूनपर्यंत ऐकलं होतं की असं ताप आणि फक्त गरम झालं तरच ताप चेक करणार ना. आम्ही त्याला बोलायचो बाबा असेल 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 पण जेव्हा खरोखर ताप असतो तेव्हा आम्ही तापाची ट्रीटमेंट केली, तोपर्यंत आम्ही लक्ष देत नव्हतो. पण आता म्हणलं की ताप असा पण ताप असतो की अंगात जो ताप येतो आपल्याला कळत नाही त्या. आता त्याला घशाला त्रास झाला होता, त्यानंतर घसा त्याचा नालसर झाला होता, बिळता त्याला त्रास होत होता, बरोबर. आणि असं घरीही झालं होतं, बरोबर. मग इथे आल्यानंतर तुम्हाला त्यावेळी जे काही त्याला बदल जाणवला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याला पहिले सुरुवातीला इथं ॲडमिट करायच्या आधी त्याला घसा खूप सुजलेला होता आणि व पण घास आपण जेवणाचा जो पण अन्न निकेत जातो तो गिळताना त्याला त्रास होत होता. पण तो आता तो व्यवस्थित बऱ्यापैकी खाऊ शकतो. ते अजून तेवढं तर हे नाही पण बऱ्यापैकी खाऊ शकतो. म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे त्या ह्याच्यात त्याची ट्रीटमेंट नाही तो पॉझिटिव्हिटी आणली. म्हणजे आहार पेशंटला जाणं, पोटात अन्न जाणं ही औषधांपेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण माणसाला आयुष्यभर जे खायचं आहे ना ते जेवण घ्यायचं आहे, आहार घ्यायचा आहे. औषधं ही फक्त सपोर्ट सिस्टीम आहे मित्रांनो. आयुष्यभरासाठी औषधं खाणं हे आयुर्वेदातल्या ग्रंथकारांना किंवा आपणास ते मान्य नाही आहे. आहार हे सगळ्यात मोठं औषध आहे आणि त्याचं पचन होणं, त्याचं पुढे शरीरामध्ये जाऊन सर्व सारखित्य विभाजन होईपर्यंत शरीराला ताकद देणं, सप्तधातूंचं वर्धन करणं, 7च्या 7 धातू शरीरात जे आहेत ते वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आहारातून होणं हे निसर्गतः कोणत्याही सजीव प्राण्यासाठी ते अपेक्षित आहे. आणि नेमकं आम्ही त्याच गोष्टीवरती फोकस केला आणि संचितमध्ये आम्हाला त्या प्रकारचे बदल दिसायला लागले. यामुळे एक गौऊर्जा जे काही निसर्गाला धरून देशी गाईला मूळ मानून आयुर्वेदाच्या ग्रंथांचा आधार घेऊन जे काम करत आहे आणि या माध्यमातून असे असाध्य समजणारे जे आजार आहेत यांच्या मुळाशी जाऊन जेव्हा आम्हाला उपचार करायचं भाग्य लाभतं आणि त्याच्यातून रुग्णामध्ये असे सकारात्मक बदल होतात त्यावेळेस खरंच गौऊर्जामध्ये काम करत असल्याचा आणि गौऊर्जेच्या माध्यमातून आम्ही काम करत असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि असेच रुग्णांची सेवा आम्हाला करता यावी. अशा असाध्य समजलेले जे आजार आहेत ज्यांचं निदान नेमकं होत नाही अशा आजारावरती आम्हाला अजून काम करायची संधी मिळावी आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगल्यात चांगलं नैसर्गिकदृष्ट्या काय देता येऊ शकेल यासाठी गौऊर्जेच्या माध्यमातून आम्ही सदैव प्रयत्न राहू. धन्यवाद.